राजकारणात अनिश्चितता जास्त असते. कधी कोणाचं सरकार पडेल आणि कोणाची खुर्ची जाईल याचा काहीच अंदाज नसतो. पण हेच राजकारण काही जणांना चांगलंच लकी ठरतंय. आत्ताही विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा चांगला चर्चेत आलाय. येत्या 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक होत आहे. यात उमेदवारी मिळालेले नेते कधी काळी मंत्र्यांचे पीए राहिलेले आहेत. आता हेच पीए आमदार होतील. पण मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आमदार होणं ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणाला काही नवीन नाही. थोडं इतिहासात डोकून पाहिलं तर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्यापासून अलीकडचे मिलिंद नार्वेकर असे अनेक पीए हे आमदार आणि मंत्री देखील झालेले आहेत. याच निमित्ताने पीएम पासून आमदार झालेल्या काही नेत्यांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पीएम म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही काळातच थेट आमदार झाले याचं पहिलं उदाहरण म्हणजे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाहता येईल. दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पीए होते. शरद पवार यांनीच नंतर त्यांना राजकारणात आणलं. आमदार, मंत्री, थेट विधानसभेचा अध्यक्ष होण्यापर्यंत वळसे पाटलांचा आलेख हा वाढतच गेला. आज दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत. येथेही पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणूनच त्यांची ओळख आहे. यानंतर आणखी एका नेत्याचं नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे आमदार अमित साटम. खरं तर अमित साटम यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले होते. पुढील काळात साटम यांनीही राजकारणात पदार्पण केलं. मुंबईत भाजपाचे महत्वाचे नेते म्हणून अमित साटम यांच्याकडे पाहिलं जातं. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून साटम यांनी 3दा विजय मिळवलेला आहे. आज साटम हे राजकारणात चांगले स्थिर स्थावर झालेले आहेत. सुमोद मोहिते हे देखील राज्य सरकारमध्ये अधिकारी होते. पहिल्या युती सरकारच्या काळातील मंत्री महादेव शिवणकर यांचे पीए म्हणून त्यांनी काम पाहिले होते. याच काळात त्यांनी राजकारणाचे बारकावे हे समजून घेण्यास सुरुवात केली. शिवणकर यांचा भाजपातील काही नेत्यांशी वाद झाला होता. त्यांनी त्यानंतर बंडाची देखील तयारी केली होती. पण मोहिते यांच्या टीपमुळे हे बंड फसल्याचे देखील सांगितले जाते. यानंतरच मात्र मोहिते यांनी सरकारी नोकरी सोडली. पुढे भाजप नेते नितीन गडकरी यांच्या इच्छेनुसार त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेच्या तिकिटावरती रामटेक मतदारसंघातून त्यांनी नशीब आजमावलं. एकदा नव्हे तर 2दा खासदारही झाले. पुढे राजकारणातील समीकरणे बदलली गेली आणि नारायण राणे त्यांच्या नेतृत्वात सुबोध मोहिते यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज मितीस भाजपातील एक आक्रमक चेहरा म्हणून आमदार राम कदम यांची ओळख आहे. टीव्ही डिबेटमध्ये पक्षाची भूमिका अगदी प्रामुख्याने मांडताना तुम्ही त्यांना पाहिलंच असेल. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की राम कदम कधी काळी भाजप नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे पीए म्हणून काम पाहत होते. स्वीय सहायकाचं काम सांभाळत कदम यांनी मुंबईच्या राजकारणात स्वतःचं वजन देखील निर्माण केलं. 1999 पर्यंत राम कदम महाजन यांचे पीए होते. नंतरच्या काळात राम कदम यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. पण भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना भाजप सोडावे लागले. नंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत देखील प्रवेश केला होता. 2009 मध्ये आमदार झाले. पण राजकारणात काहीच निश्चित नसतं. राम कदम यांचं मन मनसेत फार काळ काही रमले नाही. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा घर वापसी केली. कदम भाजपात दाखल झाले आणि आज राम कदम भाजप आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिलिंद नार्वेकर यांचं नाव हे सतत चर्चेत राहायचं. नार्वेकर उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, साधा शिवसैनिक ते ठाकरेंचे पीए अशी त्यांची कारकीर्द आहे. आता यात आणखी एक टप्पा जोडला गेलाय. राजकारणाच्या बाहेर तर उद्धव ठाकरेंनी त्यांना भरभरून दिलंच, पण नंतर त्यांना आमदारही करून दाखवलं. नार्वेकर आज विधान परिषदेचे आमदार आहेत. सर्व पक्षात त्यांना चांगला संपर्क आहे. तसेच त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचा फायदा झालेला आहे. येत्या 27 मार्च रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संजय खोडके यांना तिकीट दिले. संजय खोडके आधी मंत्रालयात नोकरीला होते. उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळ, स्वर्गीय आर पाटील यांचे ते स्वीय सहाय्यक आणि विशेष कार्यकारी अधिकारी देखील होते. त्यामुळे खोडके यांचे राजकारण आणि जनसंपर्क हा दांडगा होता. याच बळावर त्यांनी पत्नी सुलभा खोडके यांना आमदार केलं होतं. आता खोडके यांची आमदारकी देखील पक्की आहे. फडणवीसांचे 4 पीए आमदार. महाराष्ट्रात भाजपात सर्वात शक्तिशाली नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. 2014 मध्ये मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशी फडणवीसांची वाटचाल आहे. या काळात त्यांनी असंख्य सहकारी जोडले. पण त्यांचे म्हणून काम पाहणारे काही जण खरे भाग्यवान ठरले. यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिमन्यू पवार यांचं. लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. अभिमन्यू पवार फडणवीसांचे स्वीय सचिव होते. यानंतर फडणवीसांचे पीए म्हणून सर्वाधिक चर्चित गेलेले नाव म्हणजे सुमित वानखेडे. सुमित वानखेडे यांना आर्वी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आणि नाराजीचा भडका उडाला. खरं तर दादाराव केचे यांचं तिकीट कापून वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली होती. संतप्त झालेल्या केचे यांनी बंडखोरीचा झेंडा उभा केला.
ही संभाव्य बंडखोरी अडचणीची ठरू शकते याचा अंदाज आल्याने केचे यांना थेट अमित शहा यांच्यासमोर हजर करण्यात आले. केचेंना विधान परिषदेचा शब्द मिळाला आणि त्यांचे बंड हे नमले गेले. यंदाच्या विधान परिषदेत केचेंना संधी देत भाजप श्रेष्ठींनी शब्द खरा करून दाखवला. या एकाच घटनेने सुमित वानखेडे यांची ताकद ही अधोरेखित झाली. वानखेडे आमदार झाले. श्रीकांत भारतीय गेल्या वर्षी विधान परिषदेवरती निवडून आले. फडणवीस 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयात भारतीय यांची ओएसडी म्हणून नेमणूक झाल्याचे भाजप नेते अविनाश देव सांगतात. आता 27 मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने संदीप जोशी यांना तिकीट दिले आहे. संदीप जोशी फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सुमित वानखेडे सक्रिय राजकारणात आल्यानंतर जोशी हेच फडणवीस यांचे कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्त झाल्याचे देखील सांगितले जाते. संदीप जोशी यांची आमदारकी ही निश्चित मानली जाते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.